नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आज स्वामी संदेश म्हणतात, जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. एकदा व्यक्ती धनवान असूनही त्याचे मन शांत नसेल तर त्याचे धन व्यर्थ आहे, कारण शांती सर्वात मोठे धन आहे. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात त्यांचा सकारात्मक विचारांनी स्वीकार केलाच जीवनात शांतता नक्कीच येईल. स्वामी भक्तांनो, एक व्यक्ती रिक्षामध्ये बसून एका ठिकाणी चाललेला होता. रिक्षा चालक आरामात रिक्षा चालवत होता. तेवढ्यात एक कार अचानक पार्किंग मधून निघून रोडवर आली. रिक्षा चालकाने जोराचे ब्रेक दाबले आणि कार रिक्षाचा अपघात झाला. माऊली आपल्याला ह्यातून सांगतात, सुख आणि दुःख हे बाह्य गोष्टींवर निर्भर नसून आपल्या मनामध्ये काय सुरू आहे यावर अवलंबून असते. मन शांत राहिल्यास बाहेरून सर्व काही चांगलेच वाटत असते. सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक गोष्टीच तुम्ही घडवा. माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे, कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये. जेव्हा नेती त्याचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्कीच ओळख सांगतील. जीवनाचं सौंदर्य यात नाही की तुम्ही किती आनंदी आहात, सुंदर जीवन यातून कळतं की तुम्हाला भेटून किती लोक आनंदी आहेत. आयुष्य आहे एक सुंदर प्रवास, स्वप्नांचा मार्ग, प्रेरणांचे सुवास. संकट येतील, अडथळे पडतील, पण प्रयत्नांनीच यशाच्या दिशा उघडतील. रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र नक्कीच चुकीचं असतं. विश्वास ठेवा. श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात. सकारात्मक दृष्टिकोन माणसांची पहिली प्रेरणा असते आणि सकारात्मक विचार आयुष्यात प्रत्येक गोष्टी सोप्या करतात. जिद्द आणि ध्येयाला जर सकारात्मक विचारांची साथ लाभली तर जगात वाईट ही वाईटच नाही, हार ही हार वाटत नाही. प्रत्येक गोष्टी दिसते ती एक संधी, पुढे ते पण जाण्याची. श्रेष्ठ बनायचं असेल तर तुम्हाला असे काम करावं लागणार ज्याचा सन्मान लोक विचार पण करू शकणार नाहीत. खरं आणि खोटं यात वेगळं 4 बोटाचं अंतर आहे. आपण कानाने ऐकतो ते खोटं आणि डोळ्यानं पाहतो ते खरं. तुमच्या आयुष्यातील 90% समस्याचे कारण तुमचे स्वतःचे विचार असतात. त्यामुळे नेहमी तुम्ही सकारात्मकच विचार करा. जर सर्व दुनिया तुम्हाला नावे ठेवण्यात, हिणवण्यात व्यस्त असेल तर तुम्ही स्वतःचे नाव कमविण्यात तुम्ही व्यस्त राहा. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तीव्र इच्छाशक्ती असते. वादळे प्रत्येकाच्या जीवनात येत असतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचे असते. जेवढ्या वेगाने वादळ येतात तेवढ्याच वेगाने ती निघूनही जातात. वादळे महत्त्वाची नसतात, तर प्रश्न आपण वादळांशी 2 हात कसे करतो आणि त्यातून कशा अवस्थेत बाहेर येतो हे जास्त महत्त्वाचे असते. स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. माणसांची वागणूक बघून समजते की त्याच्या जीवनात आपली किंमत काय आहे ते, बरोबर ना? रडल्याने जर दुःख टाळलं असतं तर या जगात कोणीच दुःखी नसतं. सकारात्मक विचार करणे म्हणजे आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आणि आव्हानांना किंवा आव्हानात्मक परिस्थितीला सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. यामध्ये स्वतःचं, इतर आणि परिस्थितीतील चांगल्या गोष्टी स्वीकार करणे समाविष्ट आहे. हे मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी फायदेशीर असू शकते. मनामध्ये चांगल्या गोष्टी कराव्या करणे किंवा आव्हानांच्या किंवा समस्यांच्या काळात आशावादी दृष्टिकोन ठेवणे आणि आत्मविश्वास आणि धैर्याने परिस्थितीला सामोरे जाणे. जेव्हा एखादी व्यक्ती सकारात्मक विचार करते तेव्हा ती कोणत्याही परिस्थितीत चांगले आणि शुभ विचारांवर भर देते आणि सकारात्मकता टाळते. माऊली म्हणतात, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला देखील पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागतं. निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नका, कारण ते ध्येय साध्य होतानाच निंदा करणाऱ्याची मतं बदलत असतात. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाहीत.
समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत. जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही मनात प्रवेश देत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. कधी कधी आपले विचार हेच आपले यश ठरवतात. सकारात्मक विचार करा, सकारात्मकच जीवन जगा. लक्षात असू द्या, आपले मन अथांग आहे. त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा, चिंतन करा, मनन करा आणि आपले जीवन त्याहून सुलाखून त्यातूनच बाहेर पडलेले तुम्ही म्हणजेच कधी न हारणारे एक सदाबहार व्यक्तिमत्व असतात. मोठे होऊन सोन्याच्या साखळीत राहण्यापेक्षा धोबिंदो होऊन एखाद्या चातकांची तहान भागवावी. स्वप्ने अशी पाहावी ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजे. चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग हा नक्कीच सापडतो. आत्मविश्वास, सकारात्मक विचार ऐका. पराभव म्हणजे संधी. पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची, मात्र नवी सुरुवात अधिक हुशारीने व्हावी. निंदेला घासून आपलं ध्येय सोडू नका. जेव्हा आपण नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचार करता तेव्हा तुम्हाला नकारात्मक परिणाम किंवा सकारात्मक परिणामच दिसू लागतील. जास्त विचार करण्याच्या सवयीपासून स्वतःला कसे सोडवावे. नकारात्मक विचार आयुष्यात बिघडवतात, सकारात्मक विचार आयुष्य घडवतात. अपयश निराशजनक असू शकते, परंतु अधिक निराशजनक गोष्ट म्हणजे आपण यशस्वी होण्यासाठी पुन्हा कधीही प्रयत्न न करणे. अंतर्मनांची संधी, आध्यात्मिक सामर्थ्य, चिंता, भय निर्मूलन. स्वतःला ओळखा. ह्या कला प्रवासात असे कसे जीवन जगावे. अंतर्मन. कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही. त्याच्याकडे कोणी बघितले नाही म्हणून सुगंधी चाफ्याचं कधीच आडलं नाही. पानांनीही त्याची साथ सोडली तरीही चाफ्याने बहरणे कधी सोडले नाही. लक्षात असू द्या, तुम्हाला पडण्याची भीती असेल तर तुम्ही कधीही स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार नाहीत. ज्या लोकांचं मन लक्ष्याकडे वाटचाल करताना भटकते त्यांचे मार्ग अवघड होते. त्यामुळे लक्ष्यावर मन केंद्रित ठेवावे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये एक नवीन संधी दिसते. लाखो लोकांचे शर्यतीत पहिले येण्यासाठी लाखो लोकांपेक्षा काहीतरी वेगळंच करावे लागते. तुम्ही तोपर्यंत हरत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवत नाहीत. माऊली म्हणतात, मी स्वस्थ आहे, माझं शरीर स्वस्थ संतुलित आहे, माझं मन स्वस्थ संतुलित आहे, मी इमोशनली स्वस्थ स्ट्रॉंग आहे, मी माझ्या शरीर स्वस्थाबद्दल आनंदी आणि कृतज्ञ आहे. धन्यवाद धन्यवाद स्वामी. वेळेचे महत्त्व त्यालाच चांगले समजतं जो दुसऱ्यांना आपलं महत्त्व समजण्यात आपला अनमोल असा वेळ वाया घालवत नाही. चेहऱ्यावर प्रसन्नता व वाणी गोडवा असेल तरच लोक तुमच्या जवळ येतील. प्रत्येक सकाळची पहाट आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतच असते. जीवनात कोणत्याच गोष्टीत राग द्वेष मानू नका. कोणाच्या बोलण्याने शरीराला घाव पडत नाहीत. स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला आपले सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. जीवनात कोणत्याच गोष्टीत सकारात्मक विचारांची बीज घ्या. मनात पेरले जाते तिथेच यशाची फूल फुलतात. जीवनातील कठीण प्रसंगावर मात करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचे विचार बदलण्याची गरज आहे. सकारात्मकता हीच यशाची गुरुकिल्ली आहे. एक छोटासा सकारात्मक विचार अपुरा तुमचा दिन हा बदलू शकतो. लक्षात असू द्या, मागे फिरण्यासाठी तेव्हाच अंतर चालावे लागते जेवढे की पुढे जाण्यासाठी. आज मी एकटा पडलो आहे, एक दिवस असा येईल तू पण एकटा पडशील. प्रत्येकाची वेळ येत असते. माऊली म्हणतात, आपल्या विचारांवर ताबा ठेवणे खूप अवघड आहे, पण जर आपले नकारात्मक विचार हळूहळू शुद्ध केले तर सकारात्मक विचार लक्षणीयरित्या वाढू शकतात. एकदा सकारात्मक विचार वाढू लागले की आपल्या मनातील विचार कमालीचे कमी होतात. हळूहळू आपण निर्विचार ह्या स्थितीमध्ये पोहोचतो. कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंकच आहेत? अरे डोळे उघडून बघा, प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरांसारखे पंख आहेत. जे लोक भूतकाळात अडकून पडतात ते दुःखी राहतात. जे भविष्याच्या विचारात राहतात ते अशांत असतात. आणि शांत मनांचे लोक कर्मावर किंवा वर्तमानावर लक्ष केंद्रित करतात. नशीबवान
ते ज्याला संधी मिळते. बुद्धिमान तो जो संधी निर्माण करतो. खरा यशस्वी तो जो संधीचे सोने करत असतो. स्वामी भक्तांनो, आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. तीच आपले यशस्वी बनवत असते. आनंदी जीवनासाठी या सवयी स्वतःमध्ये बदल तुम्ही घडवा. लक्षात असू द्या, मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. सुखी जीवनासाठी सकारात्मक विचारांना आत्मसात करा. वाचा, सुंदर सुंदर किंवा ऐका. तुमचं 90% समस्याचे कारण तुमचे स्वतःचे विचारच असतात. एक पातळ काच आहे. वेदना आणि आपल्यामध्ये देवाला सुद्धा माहिती नाही वेदनांचा सोहळा कधी उघडेल किंवा कधी घडेल. नकारात्मक विचारांनी माऊली म्हणतात, ज्या व्यक्तीमध्ये विचार जेवढे सकारात्मक असतात तेवढेच मोठे यश त्याला प्राप्त होत असते. बळ आल्यावर प्रत्येक पाखरांना आभाळात जरूर उंच उडावं, पण ज्या घरट्याने ऊब दिली ते घरटं कधीही विसरू नये. डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवत असतात. आनंदी राहा. माझ्या बँक खात्यात दररोज सहजपणे पैसे येत आहेत. मी माझ्या बँक खात्यात मोठी रक्कम आकर्षित करत आहे. माझे बँक खाते ओव्हरफ्लो झाले आहे. मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी पात्र आहे. माझ्याकडे येणाऱ्या पैशाबद्दल मी आनंदी आणि कृतज्ञ आहे. माऊली आपल्याला ह्यातून हे सांगतात, ते रंग केवड्याची माहिती माझ आहे. हा केवडा जरासा भुलून टाकता, त्या सुगंध त्या कळेना. आता हुशार व्हावे. प्रयत्न करा, शोधत राहा. यशाचा मार्ग नेहमीच सापडतो. एक सकारात्मक विचार व्यक्तीला प्रेरित करीत असतो. म्हणजेच विचार ठेवा, यश तुमचं होईल. चांगलं आयुष्य घडवण्यासाठी करून पाहावी प्रार्थना. कोणताच मार्ग नसताना चिमुटभर मागितलं रे ओंजळभर देतील. स्वामी काहीच शिल्लक नसताना. दुसऱ्याच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा घरी ठेवूनच जा, कारण मोठेपणा मनाचा धनाचा नाही. माऊली म्हणतात, चांगले विचार आणि चांगले ध्येय माणसाजवळ असेल तर त्या व्यक्तीला स्वतःचं नाम कमवायला काही वेळ लागणार नाही. हातावरील रेषेत दडलेले तुम्ही भविष्य बघू नका. त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे तुम्ही भविष्य घडवा. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. शब्दांची रेंज चांगली असेल तर माणसांचा नेटवर्क कधीच तुटत नाही. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते. आपल्या देशातील लोकांस नवीन विचारांची जशी भीती वाटते तशी दुसऱ्या कोणत्याही देशातील लोकांस वाटत नसेल. शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकते. याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवत असतात. रोज सकारात्मक आत्मचिंतन करा. आव्हानांना स्वीकार करा. कृतज्ञतेची सवय लावा. सकारात्मक लोकांच्या किंवा जीवनाचं सौंदर्य यात नाही की तुम्ही किती आनंदी आहात. सुंदर जीवन यातून कळतं की तुम्हाला भेटून किती लोक आनंदी आहेत. लक्षात असू द्या, समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्त्वाचे ठरते. नेहमीच माझं खरे म्हणून चालत नाही. जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत असतं. माऊली म्हणतात, कायदा पाळा गतीचा. काळ मागे लागला, थांबला तो संपला. धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे. ब्रह्मात तुम्ही का पडे. लक्षात असू द्या, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला ही कमतरता दिसत असते. मोठे व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख करून नक्कीच सांगून देतील. संकटे आली तरी घाबरू नका, कारण सूर्य सुद्धा अंधारानंतरच उगवतो. फक्त संयम आणि प्रयत्न करा. तुम्ही कितीही बोला, समोरचा तेवढंच ऐकतो जेवढं त्याला ऐकायचं असतं. स्वप्नांचा मागे पळताना आपण काय मागे सोडतोय याची जाणीव आपल्याला स्वतःला असायला हवी. मग ती नाती असू देत किंवा इतर काही, जमेल तसं त्यांना सोबत घेऊन जायला हवं. यशाचं शिखर गाठल्यावर त्यावर बद्दल किंवा आनंद व्यक्त करण्याचा कोणी नसेल सोबत तर काय अर्थ त्या यशाला. आपला शब्द जिथे सफल होण्याची शक्यता असेल तिथेच शब्द टोकावा. विज्ञानाची कास धरल्याशिवाय देशाची व समाजाची प्रगती अशक्यच आहे. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा. चांगले कोणीतरी तुम्हाला नक्कीच शोधत येतील. यश मिळेपर्यंत गप्प बसून राहा, कारण सिंह जर ओरडत राहिला तर त्याला शिकार मिळणार नाही.
एखादी जेब पाहून आणि भरारी घेण्याची इच्छा मनात बळकट होऊन गाठलेली आपण म्हणजे जिद्द असते. स्पर्धा नको कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत छनीचा घाव येत नाही, दगडसुद्धा देव होत नाही. आपला हवी असणारी गोष्ट मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तीव्र इच्छाशक्ती. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूप लहान आहे हे तुम्ही लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, जीवनात अशी माणसं भेटावी जी चालणाऱ्याला पाडणारी नसावी, तर पडलेल्याला उठून चालायला लावणारीच असावी. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतात. पण आहे त्या परिस्थितीत आनंदी राहा, सदैव तुमच्या हातात आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या कष्टांची किंमत फक्त तुम्हालाच कळते. जग फक्त निकाल पाहत असते. जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे, तेवढीच जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची देखील गरज आहे. स्पर्धक आपल्याला सतत गतिशील आणि क्रियाशील बनवितात. विरोधक कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात. आणि हे दोघे मिळून आपल्याला प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात. या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागत नाही. समाज फुकाटात यांना तुम्हाला देऊ टाकतो. त्यांच्यावर चिडू नका, त्यांचे कायम स्वागत करा आणि त्यांच्याशिवाय तुमचे जगणे अधुरे आहे. अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती. स्वामी भक्तांनो, रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. समजूतदारपणाची भाषा तेच वापरतात ज्यांना कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. जीवनात नेहमी प्रामाणिक राहा, कारण प्रामाणिकतेचा नेहमीच विजय होतो. चांगलं वागणं, प्रामाणिक राहणे, सत्याच्या मार्गाने चालणे हा जीवनाचा आरसा आहे. जितका आपण विचार वापर करतो तितकी आपली चमक वाढतच असते. लक्षात असू द्या, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं आणि फक्त हिंमत ठेवायला हवी. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक असतो. जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुमच्यावर गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येईल. लक्षात असू द्या, दुसऱ्याला छळल्यात त्याच्या तळतळात कधीही वाया जाणार नाही. तुम्ही माकडासारखे कितीही उड्या मारल्या तरी तो वरचा जेव्हा पलटी मारेल तेव्हा तुम्हाला त्यांचे प्रश्नाची भावनेत लागेल. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारण सांगत नाहीत. जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळे झाक केले तर प्रगती तुमच्याकडे पाठ फिरवेल. रस्त्याला हे किनाऱ्यावरून सागरांचा खनिजा नाही येत. पुन्हा आयुष्यात मित्र जुने नाही येत. जगात या क्षणांना हसून भक्तांनो, पुन्हा फिरून मैत्रिणीचे काळ नाही येत. लक्षात असू द्या, संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजय. स्वामी हे हार घालत असतात. लोक जेव्हा तुम्हाला विरोधात बोलतात, आवाज वाढवितात, तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडू फक्त जिंकण्याचंच असते. निंदेला घाबरून आपण ध्येय सोडू नका. लोक म्हणतात आयुष्य छोटंसं आहे. आपण असं बिलकुल नसतं. खरं सांगू, आपण फक्त जगायलाच उशिरा सुरुवात करतो. शिवरे घ्यावं शिवबाचं, बाबासाहेबांची बुद्धी, भगतसिंगची देशभक्ती, नरदुर्गेची शक्ती, तुकोबाचा अभंग आणि ज्ञानेश्वराची ओवी, मनात उमेद नवी, डोक्यात तेजस्वी रवी, लता दिदींची सूर अलवार, बापूंची सहनशीलता, भरून राहो जीवनी स्वातंत्र्य, समता आणि बुद्धता. माऊली आपल्याला सांगतात, लक्षात असू द्या, आयुष्यात कोणत्याही गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि कोणतीही गोष्ट सोडायची ही जमलं की मग जगणं सोपं होऊन जातं. नाहीतर आपला बराचसा वेळ आक्रमण ठरण्यातच निघून जात असतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होत असते. संकटावर नेहमी चालून जा, कारण ज्या भीतीचा आपण सामना करत नाही ती आपली मर्यादा होऊन जाते. माणसाला चेहऱ्यावर प्रसन्नता व जाणीव गोड असेल तर लोक तुमच्या जवळ येतील. पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं. म्हणूनच की काय, पाणी लाकडाला बुडू देत नाही, अगदी आपल्या आई वडिलांप्रमाणे. लक्षात असू द्या, तुमच्या आयुष्यात कोणी सोबत नसेल तर घाबरू नका, कारण तुमची कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तर तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.
आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच आपले यश अवलंबून असते. उठा, जागे व्हा आणि ध्येय तुमचे गाठा. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला जिद्द हवी असते. स्वामी माऊली आपल्याला म्हणतात, अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास. जो मंद हास्य करीत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच तुम्ही करून घ्या. कारण आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, पण वाचणारे आपण असतो. जीवनात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच भेटत नसतं. सर्व काही नशिबात असतं, पण आपलं नशीब घडवणं हे आपल्याच हातात असतं. स्वामी भक्तांनो, इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा, हे सर्वस्वी आपल्याच हातात असते. फक्त ठरलेच पाहिजे. जर तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नसाल, तर तुमच्या सवयी बदला. बदललेल्या सवयी तुमचे भविष्य नक्कीच बदल. आपले काम जबाबदारीने आणि प्रामाणिकपणाने करणे हाच सर्व सन्मानांचा मार्ग आहे. दुसऱ्याचं मन दुखावून मिळालेलं सुख कधीच आयुष्यभर आपले सुंदर बनवू शकत नाही. माऊली म्हणतात, स्वप्ने अशी पाहावी ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजे. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण तीच तुमचं यश ठरवत असते. लक्षात असू द्या, एक चांगले जीवन जगण्यासाठी हे स्वीकारणे आवश्यक आहे की सर्व काही सर्वांना नाही मिळू शकत. भूतकाळातला विचार आणि वर्तमानातले प्रयत्न उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जात असतात. जर तुम्हाला कोणी अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात. त्या स्वीकारणाऱ्याची त्यांची ऐपत किंवा लायकी नसते. नियत हे यशाजवळ पोहोचण्याची कधीही शॉर्टकट नसतो. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा कधीही प्रयत्न केला तर आयुष्य तुम्हाला कमी पडेल. कारण आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारे सुख आपल्यावर रुसून निघून जातील. तर स्वामी भक्तांनो, असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.